ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी, आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास, गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। आजचे हे 45वे प्रवचन पुष्प आहे। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय कर्मयोग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। मागील 44व्या प्रवचन पुष्पात आपण इच्छा शून्य असलेला आत्मज्ञानी मनुष्य कसा असतो आणि बंदिस्त अज्ञानी मनुष्य कसा असतो हे समजून घेतले। आजच्या 45व्या प्रवचन पुष्पात सजग व जागरूक असलेला मनुष्य कसा असतो आणि आध्यात्मिक जीवनाचे शत्रू नेमके कोणते आहेत याचे श्रवण भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने करणार आहोत। कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अस्थिर झालेल्या, अस्वस्थ, अशांत झालेल्या अर्जुनाला, शिष्याला, भक्ताला भगवान श्रीकृष्ण, गुरु श्रीकृष्ण एक एक उपदेश, सूचना करत आहेत। आणि हा गुरु शिष्याचा अमर संवाद, मधुर संवाद सुरू आहे। अर्जुन स्थिर होताना, स्वस्थ होताना, त्याचा आत्मविश्वास बळावताना स्पष्ट दिसत आहे। आणि हे पाहून विवेकाचे सर्वोच्च पर्वत असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना, गुरु श्रीकृष्णांना अत्यंत प्रसन्नता जाणवत आहे। त्यांचे मन आनंदाने संपूर्णपणे भरलेले आहे। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सजग व जागरूक मनुष्य कसा असतो ह्याचे श्रवण घडवत आहेत आणि अर्जुन ते स्थिर व शांत चित्ताने समजून घेत आहे। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, जो मनुष्य शारीरिक स्तरावर जीवन जगतो, शारीरिक गरजा भागवत असतो, पण तो शारीरिक गरजावर संपूर्णपणे अवलंबून नसतो, तो व्यक्ती त्याचे इंद्रिय, शरीर, मन, बुद्धी, विचार, भावना या सर्वांचा स्वामी बनलेला असतो अर्जुना। आणि तोच मनुष्य सजग व जागरूक जीवन जगत असतो। असा सजग व जागरूक मनुष्य
त्याचे प्रत्येक कर्म एक निरीक्षक म्हणून पाहत असतो अर्जुना. असा निरीक्षक, कर्माचा निरीक्षक, वासनांपासून स्वतःला अलिप्त ठेवतो अर्जुना. प्रत्येक कर्म करत असताना तो कधीही कर्माच्या परिणामांचा, कर्मफळाचा विचार करत बसत नाही अर्जुना. कारण त्या मनुष्याने ते कर्म सजगतेने, जागरूकतेने, सावधपणे निवडलेले असते. प्रत्येक कर्मफळात तो सजग व जागरूक मनुष्य सदैव आनंदीच राहतो अर्जुना. तो प्रत्येक कर्म स्वधर्म म्हणून करतो, त्यालाच धर्म मानतो, त्यालाच सत्य मानतो आणि ह्या धार्मिकतेसाठीच स्वतःचे जीवन झिजवत असतो अर्जुना. तो सजग व जागरूक मनुष्य निशंकपणे, निर्भयपणे त्याचे जीवन जगत असतो अर्जुना. प्रत्येक कर्मामध्ये त्याचे धैर्य, त्याची प्रतिष्ठा, त्याचा आदर स्पष्टपणे दिसत असतो अर्जुना. तो सजग व जागरूक मनुष्य सामान्य माणसामध्ये राहतो, अज्ञानी लोकांमध्ये राहत असतो. प्रत्येकाशी आध्यात्मिक संवाद करण्याचा नकळतपणे प्रयत्न करत असतो. पण ज्या ठिकाणी वादविवाद होण्याची संभावना असते, अध्यात्माबद्दल वाद, टिप्पण्या, निष्कर्ष काढण्याचा संभव असतो, त्या ठिकाणी तो मनुष्य कोणत्याही प्रकारचा संवाद करण्याचे टाळतो अर्जुना. द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तींपासून तो सदैव 100 हात दूरच राहतो अर्जुना. स्वतःच्या इंद्रियांचे लाड कधीच करून घेत नाही. त्यामुळे इंद्रियांचे लाड करवून घेणाऱ्या मनुष्यापासूनही तो सदैव सावध राहतो अर्जुना. त्याच्या जिभेवर त्याचे संपूर्ण नियंत्रण असते आणि ज्या व्यक्तींचे त्यांच्या जीवनामध्ये जिभेवर नियंत्रण आहे, अशाच व्यक्तीमध्ये तो साधारणतः आढळतो अर्जुना. आणि ज्यांचे त्यांच्या जिभेवर नियंत्रण नाही, अशा व्यक्तींशी तो कमी बोलतो किंवा बोलणे टाळतो. दैवी शक्तीवर, चैतन्यावर त्याचा संपूर्ण विश्वास असतो आणि ज्यांचा दैवी शक्तीवर, चैतन्यावर, सतचित आनंदावर विश्वास नसतो, अशा लोकांमध्ये तो राहण्याचे टाळतो अर्जुना. त्या व्यक्तींच्या संगतीमध्ये, त्या व्यक्तींच्या सहवासामध्ये शक्यतोवर तो राहत नाही अर्जुना. पण बरेचदा अशा आत्मज्ञानी, स्थिर, प्रतिभावान, सजग, जागरूक मनुष्याची थट्टा उडवताना अज्ञानी लोक दिसतात. त्याचे कारण हे आहे अर्जुना की कधी कावळ्याला चांदण्याचे रूप समजले आहे का अर्जुना? कधी अंध व्यक्तीला हिऱ्याचे महत्व समजू शकते का अर्जुना? दीपस्तंभावर असलेल्या दिव्याचे महत्व अंधारामध्ये भरकटणाऱ्या भुंग्याला कधी समजणार आहे का अर्जुना? त्याचप्रमाणे सजग, जागरूक, स्थिर, शांत, प्रतिभावान, आत्मज्ञानी व्यक्तीबद्दल अज्ञानी मनुष्याची सद्भावना असण्याची संभावना आहे का अर्जुना? अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करत आहेत आणि तू देखील सजग, जागरूक, स्थिर, प्रतिभावान मनुष्य आहेस अर्जुना, हे आठवण करून देत आहेत. आणि अर्जुन हे स्थिर व शांत चित्ताने समजून घेत आहेत. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे
आध्यात्मिक जीवनाचे नेमके शत्रू कोणते आहेत हे समजावून सांगत आहेत. संत ज्ञानेश्वर माऊली आध्यात्मिक जीवनाचे शत्रू अर्जुनाला समजून सांगताना ज्ञानेश्वरीमध्ये विविध उपमा देतात. माऊली म्हणतात, जसे एखाद्या मनुष्याला जंगलातील सिंहाशी मैत्री करणे अशक्य आहे, किती काळ तो मनुष्य त्या सिंहासोबत जीवन जगू शकेल. एक ना एक दिवस तो सिंह त्या मनुष्याचे भक्षण करू शकतो. ज्याप्रमाणे विषारी सापाशी खेळणे मनुष्याला काही काळच शक्य आहे, कारण काही काळानंतर तो विषारी साप त्या मनुष्याला चावणारच आहे. भयानक अग्नीजवळ मनुष्य किती दिवस किती काळ उभा राहू शकतो. एक ना एक दिवस त्या अग्नीमध्ये तो मनुष्य होरपळूनच निघणार आहे. विष जरी गोड असले तरी त्याचे सेवन तो मनुष्य किती काळ करू शकणार आहे. एक ना एक दिवस ते गोड विष त्या मनुष्याचे प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की त्याचप्रमाणे इंद्रियांचे आणि इंद्रियांच्या विषयांची चटक लागणारा मनुष्य किती काळ त्या तात्पुरत्या आनंदामध्ये, विषयाच्या आनंदामध्ये जगू शकणार आहे. त्या मनुष्याचे कधी भले होईल का, ज्या मनुष्याला फक्त इंद्रियांच्या विषयांची सवय लागलेली आहे, चटक लागलेली आहे. मनुष्याचे शरीर नश्वर आहे तरी तो मनुष्य इंद्रियांचे लाड करत बसतो आणि इंद्रियांचा गुलाम बनतो. असा इंद्रियांचा गुलाम बनणारा मनुष्य कधी सतचित आनंदाचा अनुभव, चिरंतन आनंदाचा अनुभव घेऊ शकणार आहे का? असे संत ज्ञानेश्वर माऊली सिंहाची, विषाची, विषारी सापाची, अग्नीची उपमा देऊन समजून सांगत आहेत. मग ज्या मनुष्याला इंद्रियांचे लाड करण्याची सवय लागलेली आहे, त्या मनुष्याच्या मनामध्ये अनेक इच्छा निर्माण होतात आणि त्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी तो मनुष्य योग्य अयोग्य मार्गाने संपत्ती, पैसा जमवण्याचा प्रयत्न करतो. मग अशा प्रकारे अयोग्य मार्गाने संपत्ती जमवणे, पैसा जमवणे फक्त इंद्रियांचे लाड करण्यासाठी नैतिक ठरणार आहे का, असा प्रश्न संत ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी सामान्य मनुष्याला विचारत आहेत. कारण संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की हे शरीर पंचतत्वाने बनलेले आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश ह्या पंचतत्वाने हे शरीर बनलेले आहे. शरीर जगत असताना ह्या पंचतत्वाचाच वापर करणार आहे आणि जेव्हा तो मनुष्य या सृष्टीतून निघून जातो, तो मनुष्य पंचतत्वामध्येच विलीन होणार आहे, विरघळणार आहे. मग या इंद्रियांचे लाड, अनावश्यक लाड का करायचे, हा प्रश्न देखील संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये विचारत आहेत. माऊली म्हणतात, ह्या शरीराचा अनावश्यक लाड करून काहीच उपयोग होणार नाही. चैतन्याचा सतत अनुभव घेण्यासाठी ह्या शरीराचा नक्कीच उपयोग करावा, शरीरांच्या गरजा नक्कीच भागवाव्या. पण शरीराचे, इंद्रियांचे अनावश्यक लाड म्हणजे आध्यात्मिक जीवनाचे शत्रूच आहेत, असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कुरुक्षेत्रावर समजून सांगत आहेत, असे संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये दोन सुंदर उपमा देतात. या आध्यात्मिक जीवनाचे शत्रू म्हणजेच इंद्रियांचे, विषयांचे लाड कसे असतात हे माऊली समजून सांगतात दोन उपमा देऊन.
पहिली उपमा माऊली देतात, जसा एखाद्या जंगलामध्ये चोर स्थिरावलेला असतो. तो चोर त्या जंगलामध्ये राहतो. एखादा अनोळखी व्यक्ती त्या जंगलामध्ये आला तर त्या व्यक्तीसोबत तो जंगलातला चोर काही काळापुरता छान छान गोड गोड बोलतो. पण एकदा का त्या अनोळखी व्यक्तीची ओळख झाली की त्या व्यक्तीजवळ असलेली सर्व संपत्ती तो जंगलातला चोर घेऊन निघून जातो, पळून जातो. त्याचप्रमाणे ह्या शरीरात असलेले इंद्रियाचे लाड करून घेतात विषयांच्या द्वारे, पण मनुष्याला आध्यात्मिक जीवनाचा, चैतन्याच्या सर्वोच्च स्तराचा अनुभव घेऊ देत नाहीत, असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. माऊली दुसरी उपमा ही देतात की ज्याप्रमाणे विष कितीही गोड असले तरी तो मनुष्य काही काळ त्या विषाच्या गोडीची, मधुरतेची अनुभव घेऊ शकतो. पण जसे जसे ते विष पोटात जाईल, सर्व शरीरात पसरेल, तसा तसा तो मनुष्य मृत्यूचा अनुभव घेईल. त्याचप्रमाणे इंद्रियांच्या विषयांचे लाड करणे म्हणजे आध्यात्मिक जीवनाचे शत्रूच आहेत, असे संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला समजून सांगतात. माऊलींचं हेच म्हणणं आहे, भगवान श्रीकृष्णाचं अर्जुनाला हेच म्हणणं आहे की इंद्रियांच्या विषयांचा लाड हा तात्पुरता आनंद देतात, पण चैतन्याचा अनुभव घेणाऱ्या व्यक्तीला सतचित आनंदाचा, चिरंतन आनंदाचा अनुभव प्रत्येक क्षणी, जीवनाच्या शेवटच्या क्षणी देखील येतो. ही हमी, ही शाश्वती भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली देतात. आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश देत आहे की शारीरिक गरजा पुरवा, पण शारीरिक गरजांना अनावश्यक महत्व देऊ नका. अनावश्यक महत्व न देता जो मनुष्य सजगतेने, जागरूकतेने स्थिर प्रतिभावान जीवन जगतो, तो मनुष्य चिरंतन आनंदाचा, परमानंदाचा प्रत्येक क्षणी अनुभव घेऊ शकतो. हाच संदेश, हीच सूचना भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या प्रवचन पुष्पातून कलयुगातील अर्जुनाला देत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय कर्मयोग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. पुढील 46व्या प्रवचन पुष्पात मनुष्य आत्मघात कशा प्रकारे करून घेतो आणि वासना कशामुळे बळावत असते, ह्याचे अध्ययन रूपी श्रवण भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे करणार आहोत. आज परत एकदा आपण सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले, त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम, संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरणकमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.